रंजनास किचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सोयाबीनचे नगेट्स। सोयाबीन नगेट्स साठी लागणारं साहित्य: सोयाबीन, तांदळाचं पीठ, आलं लसणाची पेस्ट, कॉर्नफ्लॉवर, चण्याचं पीठ, पिझ्झा पास्ता सॉस, लाल तिखट आणि शेजवान सॉस। पाणीही लागेल। आता आपण पाणी गरम करायला ठेवू। पाणी चांगलं उकळू द्या, मग त्याच्यामध्ये सोयाबीन टाकायचे। आता पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करून त्याच्यामध्ये आपले सोयाबीन घालायचे आहे। सोयाबीन घालून एक 5 ते 7 मिनिटं झाकण मारून बंद करून ठेवायचे। 5 ते 7 मिनिटं झालेली आहे आणि सोयाबीन छान फुगलेले आहे। आता ते आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ। आता सोयाबीन चांगले थंड झाले, त्यातलं आपण पाणी काढून घेऊ। चांगलं घट्ट पिळून, जेवढं पाणी पिळता येईल तेवढं पिळूया। घट्ट पिळलं त्याला मसाले चांगले लागले जातात। आता सोयाबीन घट्ट पिळून झालेले आहे। आता त्याच्यामध्ये आपण पहिलं शेजवान चटणी घालूया। 2 ते 3 चमचे शेजवान चटणी आहे ही। 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालूया। पिझ्झा पास्ता सॉस 2 ते 3 चमचे। हे लाल तिखट मिरची पावडर आहे ही ज्यांना जशी तिखट काय लागते त्याप्रमाणेच घ्यायची आहे। पहिलं मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घ्या सगळ्या चटण्या। हे मिक्स झाल्यावर ह्याच्यात थोडं तांदळाचं पीठ 1 चमचा, कॉर्नफ्लॉवर 1 चमचा आणि चण्याचं पीठ 1 चमचा। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करू। आता हे चांगलं मॅरिनेट झालेलं आहे। हे आपण फ्राय करायला घेऊया। तेल चांगलं गरम होऊ दे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये सोयाबीन फ्राय करायला घालूया। हे चांगले फ्राय करून घेऊया। जरा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे। व्यवस्थित फ्राय केले की ते लागतात छान आणि ते कळणार पण नाही मुलांना की हे सोयाबीनचे बनवले। हलका ब्राऊन कलर येऊ दे त्याला। छान फ्राय झालेले आहे। आता प्लेट मध्ये आपण हे काढून घेऊया। हे आपले सोयाबीनचे नगेट्स रेडी झालेत खाण्यासाठी। मस्त खा, खुश राहा। झटपट होणारे सोयाबीनचे नगेट्स तुम्हाला नक्की आवडतील आणि मला कमेंट्स मध्ये सांगा हे तुम्हाला कसे वाटले आहे। आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।